सर प्लीज सोडा मला. ती खाली बघूनच बोलत होती. त्याला नजर देणं शक्य नव्हतं तिला ह्या क्षणी. नो, फर्स्ट लुक इन टू माय आईज अँड टेल मी द ट्रूथ. तो तिला सोडायला तयार नव्हता. जे खरं काही तिच्या मनात आहे त्याच्याबद्दल ते डोळ्यात बघून सांगायला सांगत होता तो. सर प्लीज. तरी ती खाली मान घालून त्याला सांगत होती. नो. तो तिला अजूनच जवळ ओढत बोलला. तसा तिच्या अंगातून एक करंट पास झाला त्याच्या इतक्या जवळ असण्याने. आता पुढे. पण आत्ता मात्र तिला कळलं की असंच जर आपण ह्याच्या मिठीत राहिलो तर कदाचित मनातलं सगळं कबूल करून टाकू. तिने एक सुस्कारा सोडला आणि डोळे कच्च मिटून घेतले. नाही आहे माझं तुमच्यावर प्रेम. मला फक्त आणि फक्त अक्षयसोबत लग्न करायचं आहे अँड इट्स फायनल. तिने त्याच्या डोळ्यात आरपार पाहिलं आणि बोलली ती. पण ती जशी बोलली त्याचे हात जे आता तिच्या कमरेभोवती त्याने गुंडाळले होते ते आपोआपच सैल झाले आणि तिला सोडलं त्याने. तो धक्क्यात असल्यासारखं पाहत होता तिला, कारण तिने त्याच्या डोळ्यात बघूनच उत्तर दिलं होतं जे त्याला अजिबातच अपेक्षित नव्हतं. नाकारलं होतं तिने त्याला. त्याचं प्रेम झिडकारलं होतं. त्याचे डोळे आपोआपच ओलावले होते. तिला पण वाईट वाटत होतं त्याच्यासाठी. त्याने इतकं स्पेशली तिला प्रपोज केला होता. पण कदाचित आपल्या नशिबात प्रेम नाही आहे असं तिला वाटत होतं. त्याला हर्ट करावंच लागणार होतं तिला, कारण त्याला आशेवर नव्हतं ठेवायचं तिला. तिने तिच्या आत्तूला तसा शब्द दिला होता. तिची आत्तू आणि आई खूपच खुश होत्या ह्या लग्नासाठी आणि तिला स्वतःच्या सुखापेक्षा त्यांचा आनंद महत्त्वाचा होता. तो मात्र तसाच खाली बसून पडला. हातातली ती डायमंड रिंग हातातून गळून पडली. त्याला तसं पाहून तिच्या मात्र हृदयात चर्र झालं. कितीही त्याच्यावर राग दाखवत असली तरी तिच्या हृदयात मात्र तोच होता. त्यामुळे त्याला त्रास झालेला ती पाहू शकत नव्हती. तिला काही समजत नव्हतं आता काय करावं. सर आर यू ओके? तरी तिने त्याला विचारलं. गो. त्याचा हळूच आवाज आला. तिला काही समजेना त्याला काय म्हणायचंय. काय सर? ती पुन्हा पचकली. गो फ्रॉम हिअर. तरी त्याचा आवाज शांतच होता. पण ती मात्र तिथून हलली नाही. तिच्या शब्दांनी हर्ट झाला होता तो. त्याला तिथे एकटं सोडून जाऊ शकत नव्हती ती. आय सेड गेट आउट फ्रॉम हिअर डॅम इट. तो आता खूपच चिडून बोलला. तशी ती मात्र घाबरून मागे सरकली. घाबरली ती त्याचा तो अवतार पाहून, तरी हटली नाही तिथून. पण सर ती बोलतच होती की त्याने तिला हातानेच थांबवलं. प्लीज लिव्ह मी अलोन प्लीज. आता त्याचा आवाज शांत झालेला. मग मात्र ती नाईलाजास्तव बाहेर निघून गेली. तो स्वतःचा चेहरा ओंजळीत पकडून होता. बराच वेळ तसाच बसून होता. कोणावर तरी पहिल्यांदा प्रेम झालं होतं त्याला आणि तिथून असा नकार मिळाला होता त्याला ज्याचं खूपच जास्त दुःख होत होतं. बऱ्याच वेळाने तो उठला आणि जोरातच ओरडला. जेवढा राग त्याला ह्या क्षणी येत होता तो ओरडून व्यक्त करत होता तो. त्याने तिथलं सगळं डेकोरेशन स्वतःच्या हाताने नष्ट करून टाकलं. तो केक खाली फेकून दिला. भिंतीवर लावलेले सगळे हार्ट शेपचे फुगे स्वतःच्या हाताने अस्ताव्यस्त करून टाकले. बराच वेळ शून्यात बघतच तो बसला होता. ती मात्र त्या रूमच्या बाहेरच थांबून होती. येरझाऱ्या मारत होती. तो बाहेर यायची वाट पाहत होती. शेवटी कधीपासून तो बाहेर येत नाही हे पाहून ती दबकतच त्या रूममध्ये पुन्हा गेली. तिने पाहिलं तर आता रूममध्ये पूर्ण अंधार होता आणि त्या अंधारात तो शून्यात बघत बसला होता. त्याला तसं पाहून पुन्हा तिच्या हृदयात कालवाकालव झाली. सर प्लीज चला घरी. तरी ती हळू आवाजात बोलली. तसा तो उठला आणि त्याने एकदाही तिच्याकडे न पाहता रूमचं दार उघडून सरळ बाहेर आला तो. मग ती पण त्याच्या पाठोपाठ बाहेर निघून आली. पण तिने पाहिलं तर तो त्याच्या गाडीकडे न जाता बाहेरच्या दिशेने गेला. तशी ती पण त्याच्या मागे गेली. पण तोच त्याचा ड्रायव्हर आला आणि त्याने तिला अडवलं. मॅडम सरांनी तुम्हाला घरी सोडायला सांगितलंय मला, तो ड्रायव्हर बोलला. पण ती मात्र ड्रायव्हरकडे पाहतच राहिली. तुम्ही कधी आले? तिने विचारलं, कारण येताना तर आधी स्वतः गाडी ड्राईव्ह करून तिला घेऊन आला होता. मॅम ते सरांनी मेसेज करून बोलवून घेतलं आणि तुम्हाला घरी सोडायला सांगितलं, तो ड्रायव्हर बोलला. तसा तिने एक सुस्कारा सोडला. इतका रागात होता तो तरीसुद्धा त्याला तिची काळजी वाटत होती. विचार करूनच तिने डोळे मिटले. मग ती गाडीमध्ये बसून घरी निघून आली. पण तरी तो कुठे गेला असेल ह्याची चिंता होतीच तिला. इथे आधी आता रियांशच्या घरी आला होता.
त्याला तसं बघून रियांशला काही कळेना काय झालं असेल. आदी, आर यू ओके? रियांशने विचारलं. पण आदी त्यावर काहीच बोलला नाही. पण आदीची अवस्था बघूनच रियांशला अंदाज आला होता नक्की काहीतरी विपरीत घडलं असावं. मग रियांशने इकडे तिकडे पाहिलं आणि कोणी त्यांना पाहत तर नाही ना हे बघून सरळ त्याला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. आदी, काय झालंय? तुझी अशी अवस्था का झाली आहे? तू तर युविकाला प्रपोज करणार होतास ना आज? रियांशने विचारलं. कारण आधीचे केस विस्कटले होते, शर्ट पण चुरघळला होता. त्याला तसं बघून रियांशला काही आयडिया येत नव्हती काय घडलं असावं. आदी, अरे बोल ना, तू असा शांत नको राहू यार, मला टेन्शन येते, रियांश काळजीने बोलत होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. रियांशने दार उघडलं तर त्याची मॉम बाहेर उभी होती. ऋषी, अरे आदित्य आलाय ना, मग भेटला पण नाही मला, मॉम बोलल्या. ते मॉम, नंतर भेटेल तो, सध्या आम्हाला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, रियांश सारवासारव करत बोलला. बरं ठीक आहे, तुम्ही बसा बोलत, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला पाठवते, मॉम बोलल्या. तशी रियांशने हो मध्ये मान डोलावली. मग मॉम तिथून निघून गेल्या आणि रियांश आदीजवळ आला. आदी, इकडे बघ ना, बोल ना काहीतरी, रियांश त्याला कन्व्हिन्स करत होता. पण आदी मात्र वळला आणि त्याने रियांशला घट्ट मिठी मारली. रियांश, तिने माझं प्रेम झिडकारलं, आदी बोलला. कधीपासून अडवलेले अश्रू आता त्याच्या डोळ्यांतून वाहत होते. रियांश पण त्याचं ऐकून शॉक झाला, कारण त्याला पण पक्क वाटत होतं की युविकाचं पण आदीवर प्रेम आहे. आदी, तू शांत हो बघू, मला नीट सांग काय झालंय, तिने का नकार दिला तुला, तिचं तर प्रेम आहे ना तुझ्यावर, रियांश बोलला. आय डोंट नो, पण ती बोलत होती की मी खूपच वाईट आहे, मी एक प्लेबॉय आहे आणि तिला स्वतःच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या भावाबद्दल पण माझ्या मनात असूया आहे असं वाटतंय तिला, असं सांगत आदीने आज जे जे घडलं ते सर्व रियांशला सांगितलं. रियांशला पण आदीसाठी वाईट वाटत होतं हे ऐकून. पण आदी, काल तू म्हणत होता की तुला मला काहीतरी सांगायचंय, हॉस्पिटलमध्ये तुला अक्षयबद्दल काहीतरी कळलंय म्हणाला होतास तू, रियांशने विचारलं. हो, अक्षयचा खरा चेहरा कळलाय मला, आदी दूर कुठेतरी पाहत बोलला. म्हणजे, रियांशने विचारलं. तसा आदीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये त्याने जे पाहिलं होतं ते तो सांगू लागला. 2 दिवसांपूर्वी जेव्हा आदी हॉस्पिटलमध्ये गेला होता. सर, माझं ऐकाल तर तुम्ही नका जाऊ आत, ती नर्स बोलली. ते तुम्ही मला नका सांगू, आदी रागात बोलला आणि अक्षयच्या केबिनचं दार उघडून आत गेला. त्याने सगळीकडे नजर फिरवली, पण त्याला अक्षय काही कुठे दिसत नव्हता. त्याने त्याला आवाजही दिला, पण नव्हताच तो तिथे. मग त्याची नजर एका ठिकाणी गेली जिथे एक पडदा लावलेला होता. तो चालत त्या पडद्यापाशी गेला आणि तो पडदा बाजूला केला तर त्याला त्या पडद्यामागे एक दार असलेलं दिसलं. म्हणजे अजून एक रूम होती ती. त्याने अलगद त्या रूमचं दार उघडलं, पण समोरचं दृश्य बघून तो जागीच स्तब्ध झाला. समोर एका मोठ्या बेडवर अक्षय एका मुलीसोबत नको त्या अवस्थेमध्ये असलेला त्याने पाहिलं. ते दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. दोघांच्याही अंगावर कपडे नव्हते, फक्त त्यांनी चादर ओढून घेतली होती. बहुतेक प्रणय क्रीडा केल्यानंतर त्यांना झोप लागली असावी, म्हणून कदाचित आदीने दार उघडलेलं त्यांना कळलं नव्हतं. पण समोरचं दृश्य बघून आदीला तर काहीच सुचत नव्हतं. हा खरंच अक्षय आहे? त्याचा तर विश्वास बसत नव्हता. इनामदारांचा वारस अक्षय इनामदार लग्नाच्या आधी हे असं कसं वागू शकतो? हे असले तर संस्कार नव्हतेच त्याच्या घरातले. विचार करून करून त्याला पार वेळ लागायची पाळी आली होती. राग तर इतका आला होता की विचारायची सोय नव्हती. तो तसाच बाहेर आला. बाहेरची नर्स आता मान खाली घालून उभी होती. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं. त्याची ती धारधार नजर पाहूनच तिने भीतीने एक आवंढा गिळला. कोण आहे ती मुलगी आणि कधीपासून चाललंय हे सर्व? आदीने तिच्यावर नजर रोखत विचारलं, पण ती काही बोलायला तयार नव्हती. बहुतेक घाबरली असावी. तू मला सरळ सरळ सांगणार आहेस का? नाहीतर मग मला दुसऱ्या मार्गाने तुझ्याकडून कसं काढून घ्यायचं चांगलंच माहिती आहे, तो पुन्हा चिडून बोलला. नाही सर, सांगते मी सर्व, ती घाबरतच बोलली. कारण तिला माहीत होतं तो ट्रस्टीचा मुलगा होता आणि त्याच्या एका शब्दावर तिला जॉब पण सोडावा लागू शकला असता. सर, मी सांगेन सर्व, पण प्लीज माझं नाव कुठे यायला नको, नाहीतर अक्षय सर मला जॉबवरून काढून टाकतील. मला जॉबची खूप जास्त गरज आहे हो.
माझी फॅमिली माझ्या जॉबवरच निर्भर आहे. सो प्लीज, ती विनवणीच्या सुरात आदीला बोलली. नाही येणार तुझं नाव कुठेच आणि तुझा जॉब पण नाही जाणार. आय प्रॉमिस यू. पण मला सगळं खरं खरं सांगायचं. एक शब्द पण खोटा नकोय मला. आदी बोलला. नाही सर, काहीच खोटं नाही सांगणार. मी मागच्या 4 वर्षांपासून इथे जॉब करते. एका वर्षातच मला डॉक्टर अक्षयच्या OPD डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं. आधी सगळं सुरळीतच चालू होतं, पण मागच्या 2 वर्षांपासून हे सगळं सुरू झालं. ती नर्स थोडी कचरतच बोलली. हे सर्व म्हणजे? आदीने विचारलं. हे सर्व म्हणजे तेच जे तुम्ही आत पाहिलं, ती नर्स खाली मान घालून बोलली. 2 वर्षांपासून सुरू आहे हे? आदीने आश्चर्यचकित होत विचारलं. हो सर, ती नर्स बोलली. मला नीट कळेल असं सांग. आणि ती मुलगी कोण आहे? आदीने विचारलं. दिव्या मॅडम. आय थिंक ती अक्षय सरांची गर्लफ्रेंड आहे. मागच्या 2 वर्षात ती नेहमी अक्षय सरांना भेटायला इथे येते. बराच वेळ अक्षय सर तिच्यासोबत असतात. कधी गप्पा मारत, नाहीतर मग कधी हे असं. आणि मग आम्हाला त्यांना डिस्टर्ब करू नका असं सांगितलं जातं. जेव्हा ती सरांसोबत असते तेव्हा केबिनमध्ये कोणालाच एंट्री द्यायची नाही असं स्ट्रिक्टली सांगितलं जातं. कधी कधी ते तिच्यासोबत बाहेर पण जातात. मग इथे OPDचे पेशंट खोळंबतात, पण तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. ते तिच्यासोबत असतात तेव्हा त्यांचा फोन सायलेंटवर असतो, जेणेकरून त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये. मग कोणी कितीही कॉल केला तरी ते उचलत नाहीत. कसे उचलणार ना? फोन तर सायलेंट असतो त्यांचा. पण मग त्यांनी फोन नाही घेतला तर ते सगळे कॉल आम्हाला डायव्हर्ट होत असतात आणि आम्ही मग खोटंच सांगतो की सर ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. ती नर्स एक सुस्कारा सोडत बोलली. पण इथे आदीला मात्र काहीच सुधरत नव्हतं. अक्षय असं काही करू शकतो ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. इनामदारांचे संस्कार होते त्याच्यात. मग हे असं लपून छपून का करत होता तो? हे जर का त्याला दुसरं कोणी सांगितलं असतं तर कदाचित नसता ठेवला त्याने विश्वास. पण हे सर्व त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. बरं, तुझ्याकडे त्या दिव्याचा नंबर आहे का? आदीने विचारलं. हो सर, ती इथे करत असते कॉल. कधी अक्षय सरांचा फोन लागला नाही तर. मी तो सेव्ह करून ठेवला आहे, ती नर्स बोलली. ओके गुड, प्लीज मला नंबर दे तिचा. आदी बोलला. येस सर, ती नर्स बोलली आणि तिने दिव्याचा नंबर आदीला दिला. थँक्यू. आणि तुझं आणि माझं काय बोलणं झालं आहे किंवा मला हे सगळं माहीत आहे हे कोणालाच कळता कामा नये, खास करून अक्षयला. तो बोलला तशी तिने होमध्ये मान डोलावली. मग आदी तिथून निघून गेला. वर्तमान रियांशच्या घरी. ओ माय गॉड, एवढं सगळं सुरू आहे अक्षयचं आणि इकडच्या कानाला तिकडची खबर पण नाही. सगळं खूपच वियर्ड आहे हे यार. अक्षय असं काही करू शकतो ह्यावर विश्वास बसत नाही आहे माझा. रियांश बोलला. विश्वास तर माझा पण बसत नाही आहे रियांश, पण हेच सत्य आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे हे. घरी कळल्यावर सगळे कसे रिॲक्ट होतील देव जाणे. आदी एक सुस्कारा सोडत बोलला. पण आदी, मला एक कळत नाही. जर अक्षयचं त्या दिव्यावर प्रेम आहे मग तो युविकाशी का लग्न करतोय? तो दिव्याबद्दल सगळं सांगू शकतो ना घरी. तुझ्या घरी तर लव्ह मॅरेजसाठी परमिशन आहे ना? अक्षय बोलला. तेच ना, तेच तर मला कळत नाही आहे. अक्षय असं का वागतोय? म्हणून मला त्या दिव्याला भेटायचं आहे. तिला भेटून कदाचित मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. आदी बोलला. मग कधी भेटणार आहेस तिला? रियांशने विचारलं. लवकरच, आदी शून्यात बघत बोलला. आदी, मग तू हे सर्व युविकाला का नाही सांगितलंस? यू शुड टेल हर, रियांश बोलला. मी सांगण्याचा प्रयत्न केला तिला, पण तिने माझं ऐकून नाही घेतलं. तिचा खूप विश्वास आहे ना तिच्या त्या सो कॉल्ड लहानपणीच्या मित्रावर, आदित्य चिडून बोलला. एनिवेज, पण मला आता असं वाटतंय की बरं झालं तिने ऐकून नाही घेतलं, कारण हे अर्धवट सत्य आहे. मी ह्याच्या मागचं सगळं सत्य शोधून तिला पुराव्यासोबत अक्षयचा खरा चेहरा दाखवीन. आदित्य दूर कुठेतरी बघत बोलला. पण आधी, तोपर्यंत तिने तिच्या मनात तुझ्याबद्दल काही अडी ठेवली मग? रियांशने काळजीने विचारलं. त्यावर आदी किंचित हसला. मग ठेवू देत. मी पण बघतो किती दूर पळते ती माझ्यापासून. रियांश, तिचं पण माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं मी तिच्यावर करतो. आणि कितीही काही झालं तरी ती स्वतःहून माझ्या जवळच येणार, हे तर नक्की. बघ, पुढचा फक्त 1 आठवडा, त्यानंतर ती स्वतः माझ्या मिठीत असेल, मी काहीही न करता. बघ तू.
कारण मी जेवढा तिच्यासाठी झुरतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ती माझ्यासाठी झुरते. नाहीतर एवढं सगळं होऊनही ती माझी वाट बघत हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये थांबली नसती. तिचा राग फक्त तिच्या शब्दात होता, पण मनात मात्र फक्त प्रेम आहे माझ्यासाठी. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असणारी काळजी, प्रेम मी पाहिलंय. आदी स्माईल करत बोलला. तशी रियांशने पण मान डोलावली आदीचा तो कॉन्फिडन्स पाहून. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.